नमस्कार मित्रांनो, मी अक्षयवीर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अक्षयवीर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना या योजनेविषयी माहिती घेणार आहे. मित्रांनो, या योजनेविषयी सांगायची माहिती म्हणजे की खास करून ही योजना आपल्या मराठा बांधवांसाठी राबवण्यात आलेली आहे. आपल्या मराठा समाजासाठी ही योजना आहे. तर मित्रांनो, ही योजना बरीच जुनी आहे आणि बऱ्याच लोकांना याविषयी पहिलीसुद्धा माहिती असेल, परंतु यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत किंवा बऱ्याच लोकांना अजून याविषयी माहिती नाही. तर अशा आपल्या बांधवांसाठी हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर या योजनेविषयी माहिती घ्यायची झाली तर अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना ही यामध्ये 2022 मध्ये काही ठराविक बदल करण्यात आलेले आहेत. तसेच या योजनेविषयी माहिती घेताना मित्रांनो, याच्यामध्ये पुरुषांसाठी जी वयाची अट दिलेली आहे ती 50 वर्षाची आहे व स्त्रियांसाठी जी वयाची अट आहे ती 55 वर्षाची आहे. आणि यामध्ये आपले उत्पन्न हे वार्षिक 8 लाखाच्या आत असलं पाहिजे, तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, या योजनेविषयी माहिती घ्यायची झाली तर यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना अशा 2 योजना आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. याच्यामध्ये मित्रांनो, अगोदर 1 ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळण्याची व्यवस्था होती, परंतु आता ते 2022 नंतर 10 लाखापासून वाढून 15 लाखापर्यंत झालेला आहे. याचा अर्थ 1 ते 15 लाखापर्यंत आता कर्ज व्याज परतावा योजना फायदा मिळू शकतो. तर यामध्ये मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्याला 5 वर्षापर्यंत जास्तीत जास्त 12% व्याज परतावा मिळतो, जो की आपण कोणत्याही बँकेतून जे कर्ज घेऊ त्यामध्ये आपल्याला मिळतं. यासाठी मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन मी तुम्हाला ऑनलाईन पोर्टलची वेबसाईट सांगतो. udyog.mahaswayam.gov.in. मी रिपीट करतो मित्रांनो, udyog.mahaswayam.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून मित्रांनो आपल्याला महामंडळाचे हमीपत्र काढून घ्यायचे आहे. त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि ITR फाईल असेल तर चालू वर्षाचा ITR फाईल. आणि जर मित्रांनो आपल्याकडे ITR फाईल नसेल तर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, एवढे कागदपत्र आपल्याला लागतात. आणि मित्रांनो, हे जे आपण कागदपत्र काढणार आहे यामध्ये बँक डॉक्युमेंट आणि जे व्यवसायाचे डॉक्युमेंट आहे, हे जे आपल्या जिल्हा स्तरावर महामंडळाचे ऑफिस असतात तिथून व्यवस्थित मित्रांनो हे कागदपत्र पूर्णपणे अगोदर चेक करून घ्यायचे आहेत. कागदपत्रामध्ये म्हणजे कागदपत्र व्यवस्थित असले पाहिजेत आणि हे तुम्ही ऑनलाईन अपलोड करून त्यानंतर जे हमीपत्र आपल्याला मिळणार आहे त्याच्याद्वारे कोणत्याही बँकेतून आपल्याला कर्ज मिळू शकते. मित्रांनो, कर्ज मिळाल्यानंतर जो आपला हप्ता असेल, मासिक असेल, तिमाही असेल, तर जो आपला महिन्याचा ठरलेला हप्ता आहे तो रेग्युलर कट झाला पाहिजे. जर आपला मित्रांनो रेग्युलर कट हप्ता झाला नाही तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. तर त्यासाठी जो आपला ठरलेला हप्ता आहे तो वेळच्या वेळी कट झाला पाहिजे आणि हा हप्ता जो कट झालेला आहे त्या कट झालेल्या हप्त्याचे बँकेमधून आपण स्टेटमेंट काढायचे आणि ते महामंडळामध्ये ऑनलाईन त्याचा क्लेम करायचं आहे. तर त्यानंतर तो आपल्याला व्याजाच्या जास्तीत जास्त 12% रक्कम मिळू शकते किंवा मिळते. ही झाली वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेविषयी माहिती. आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेविषयी माहिती घ्यायची झाली मित्रांनो, तर यामध्ये गट कर्ज म्हणजे पार्टनरशिपमध्ये जर आपला एखादा व्यवसाय असेल तर त्यासाठी आपल्याला कर्ज मिळते. यासाठी आपल्याला सर्वप्रथम पार्टनरशिप बीड करून घ्यावी लागते. यामध्ये मित्रांनो, जर आपण 2 पार्टनर असेल तर 25 लाखापर्यंत एवढ्या रकमेला आपल्याला व्याज परतावा मिळतो. जर आपण 3 पार्टनर असाल तर 35 लाख एवढ्या रकमेला व्याज परतावा मिळतो. जर आपण 4 पार्टनर असाल तर 45 लाख एवढ्या रकमेला व्याज परतावा मिळतो. आणि जर आपण 5 पार्टनर असाल तर 50 लाख एवढ्या रकमेला व्याज परतावा मिळतो. मित्रांनो, याच्यामध्ये जो मी तुम्हाला म्हटलं बदल झालेला आहे तर त्यामध्ये असं आहे की 2022 पूर्वी CC लोन, ODI लोन, टर्म लोन हे चालू होते.
जे त्यावेळी बंद झाले 2022मध्ये, परंतु ते आता जुलैनंतर पुन्हा चालू झालेले आहेत. आणि या योजनेचं फायदा घेताना किंवा फायदा घेण्यासाठी तुम्ही कर्जासाठी अर्ज करणार आहात, तर त्यासाठी जी तुमची कागदपत्र आहेत, तर ती मित्रांनो जी मगाशी मी तुम्हाला ऑनलाईन पोर्टल सांगितलं udyog.mahaswayam.gov.in, तर यावर तुम्हाला कागदपत्रांविषयी सर्व माहिती मिळू शकते. ती तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, माझी आपणा सर्वांस विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठा बांधवांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून आपला मराठा समाज या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक मराठा लाख मराठा.